T20 विश्वचषकाचा अंतिम सामना आज अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे। भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन संघांमध्ये ही लढत होती। पुन्हा एकदा भारतीय खेळाडूंना विश्वविजेतेपद जिंकण्याची संधी मिळाली असून या सामन्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। त्यामुळे हा सामना कोण जिंकणार आणि कुणाचं पारडं जड असणार याबाबत रायगड जिल्ह्यातल्या खेळाडूंची बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी। येवल्यामध्ये क्रिकेट प्रेमींचा जल्लोष पाहायला मिळतोय। आज भारत विरुद्ध न्यूझीलंड असा हा सामना रंगतोय, त्यामुळे भारत जिंकावं यासाठी मनोकामना केल्या जातात। T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये रंगणाऱ्या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले। नाशिक जिल्ह्यातल्या येवल्या शहरात सुद्धा क्रिकेट प्रेमींमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं। आज भारत विरुद्ध न्यूझीलंड T20 सामना अंतिम सामना रंगणार असून आपण बघितलं तर येवल्यात क्रिकेट प्रेमींचा मोठा उत्साह दिसून येत आहे। आज रंगपंचमी सण देखील असून आज अंतिम सामना देखील भारत विरुद्ध न्यूझीलंड खेळला जात आहे। मात्र येवल्यातील क्रिकेट चाहत्यांनी अगोदरच हा विजयाचा जल्लोष साजरा करताना दिसत आहे। रंग खेळून हा विजयाचा जल्लोष अगोदरच साजरा करताना दिसत आहे। आपल्यासोबत काही क्रिकेट चाहते, काय सांगाल की आज अंतिम सामना आहे, कसा खेळला जाईल? निश्चितच अंतिम सामना आहे। रंगपंचमीचा उत्सव संपूर्ण भारतभर या ठिकाणी रंगोत्सवाने साजरा केला जातोय आणि आज अंतिम सामना असल्यामुळे संपूर्ण भारतीयांसमोर एक प्रश्न जरी असला मोदी स्टेडियमचा, तरी त्या मोदी स्टेडियमच्या प्रश्नाचा जो काही हल असतो, जो काही एक निकष असतो, तो खोडून काढल्याशिवाय भारतीय संघ राहणार नाही। आणि निश्चितच अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव हे आज लीडिंग रनर असतील। त्याचप्रमाणे आपल्याकडे अतिशय चांगले असे डावखुरे फलंदाज आहेत आणि सर्व फलंदाज आज स्फोटक फलंदाजी केल्याशिवाय राहणार नाही। भारत न्यूझीलंडचा जो अंतिम सामना आहे त्यामुळे सर्व भारतीय एकदम खुश आहे व सर्वांना माहिती आहे की फायनल मॅच जी आहे ते आपला भारतात जिंकणार आहे। त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी सकाळपासूनच जल्लोष साजरा करण्याची सुरुवात केलेली आहे। नरेंद्र बाटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला।